हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय? कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये. तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते. मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते. त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय. त्यांनी सुरू केली ही गोष्ट. त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका, ही तुम्हालाही विनंती. आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही. तुम्ही तो ओढून आणू नका. स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका. येस, हो, इथे मुलगी बोलतीये. या सगळ्या चिखलफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का? भीती वाटते ना, कारण प्रसार माध्यम त्याला चुकीची प्रसिद्धी देतात. यामुळेच पुढे कधी म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत. फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी आहे की कारण जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल? मला आहे ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये. या मला प्रवृत्तीचा त्रास आहे. हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळला कधी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती. अमीर हडकर, आमचे सगळे कलाकार होते. त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू नये. राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात. हे हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते. मला हे माहिती नाही काही देण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का? आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का किंवा त्यांना एकत्र आणणार का आगामी काळात? मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात, एक काहीतरी वल्गना करून जातात. खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून, पण ते त्याला हवा देतायत ही गोष्ट चुकीची आहे. पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे 1000 वेगळ्या पोर्टल्सनी 1000 न्यूज केल्यात, हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत. करुणाताई बोलणार नाहीत. पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित. मला जेवढे त्या 2 व्यक्ती बोलल्या याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसार माध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे. सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं.